वर्धेच्या हिंगणघाट येथील नांदगाव कचरा डेपोला आग, आगीचा भडका की भ्रष्टाचाराचे पुरावे जाळण्याचा कट. भीषण आगीने कंत्राटदार संशयाच्या भोवऱ्यात. हिंगणघाट शहरालगतच्या नांदगाव येथील कचरा डेपोला आज रात्री 8:30 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली असून या आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण केलंय. मात्र ही आग लागली की जाणीवपूर्वक लावली गेली हा प्रश्न आता हिंगणघाटच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात वावटळीसारखा फिरू लागलाय. आगीच्या तांडवामुळे कचरा डेपोतील कचऱ्यासोबतच मागील 4 वर्षातील अनेक काळे बेरे गुपितही राख झाली की काय अशी शंका घेण्यास आता वाव मिळत आहे. गेल्या 4 वर्षापासून हिंगणघाट नगर परिषदेवर प्रशासकांचे वर्चस्व होते. या काळात कचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली कंत्राटदारांनी केलेल्या कामाची आणि खर्चाची गोळाबेरीज आता नवनियुक्त लोकप्रतिनिधींकडून मांडली जाण्याची वेळ आली होती. नेमकी हीच वेळ साधून रात्रीच्या अंधारात कचरा डेपो पेटवणे हा निव्वळ योगायोग मानावा की चौकशीच्या कचाट्यातून वाचण्यासाठी रचलेला मास्टर प्लॅन हे कोडे अद्याप सुटले नाही. कंत्राटदाराचा आतापर्यंतचा स्वच्छ कारभार चव्हाट्यावर येऊ नये म्हणून पुरावे नष्ट करण्यासाठी हे अग्नितांडव घडून आणले गेले का असा जळजळीत प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. रात्री 8:30च्या सुमारास अचानक लागलेल्या या आगीनं अनेक प्रश्न मागे सोडले. ही आग नैसर्गिकरित्या लागली असती तर ती इतक्या वेगाने आणि ठराविक ठिकाणीच कशी पसरली असती. ज्या ठिकाणी कचऱ्याचे मोजमाप आणि विल्हेवाटीचे तांत्रिक पुरावे असतात त्याच भागाला आगीने कवेत घेणे हा संशयाचा मोठा मुद्दा ठरत आहे. आगीचे स्वरूप पाहता आग लागली की लावली हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित असला तरी या धुराचा रोग मात्र थेट संबंधित कंत्राटदाराच्या कार्यपद्धतीकडे वळलाय. शहराच्या आरोग्याशी खेळणारे आणि पर्यावरणाची राख रांगोळी करणारे या घटनेमागे नेमके कोणाचे आशीर्वाद आहे हे शोधण्याचं मोठं आव्हान आता नवनियुक्त बोर्डासमोर आहे. कंत्राटदाराच्या फायद्यासाठी जनतेच्या आरोग्याला धुराच्या लोटात लोळणाऱ्या या कृत्याची सखोल चौकशी व्हावी आणि कचरा कोंडीतील खरे चेहरे समोर यावेत अशी मागणी आता हिंगणघाटकर करीत आहेत.